नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत CTET 2026 म्हणजे फेब्रुवारीमध्ये होणारी परीक्षा या मराठी विषयाचे पेडागॉजीचे आपण 30 प्रश्न घेऊन आले आहोत. हे असेच प्रश्न परीक्षेत येतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण सुरू करूया आपला आजच्या व्हिडिओला. प्रश्न काय? भाषिक कौशल्यांमध्ये श्रवण कौशल्य सर्वप्रथम विकसित का होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मुलांचे नैसर्गिक अधिगम त्यावर आधारित असतो. नैसर्गिकरित्या त्याच्या कानावर जे पडल ते नैसर्गिक आहे, त्यामुळे आपल्या कानावर जर एखादा आवाज पडला तर आपण तो ऐकू शकतो. त्यामुळे सर्वात आधी कुठलं कौशल्य डेव्हलप होतं तर श्रवण कौशल्य. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. आपला दुसरा प्रश्न आहे भाषिक चुका सुधारताना शिक्षकाने कोणती पद्धत वापरावी? भाषिक चुका सुधारताना शिक्षकाने कोणती पद्धत वापरावी? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सौम्य संदर्भानुसार दुरुस्ती. म्हणजे कुठल्याही मुलाची भाषिक जर सुधारणा करायची असेल तर सौम्य संदर्भानुसार दुरुस्ती केली पाहिजे. त्याला कठोर करायची का नाही, तर उधळतोडवे करून दुरुस्ती करायची का नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना असं कडक अशी शिक्षा आपण देऊ शकत नाही किंवा त्याचं दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे सौम्य भाषेत त्याला समजावून घेऊन संदर्भानुसार संदर्भ द्यायचे, त्याबद्दल वेगवेगळी उदाहरणं द्यायचे, वेगवेगळे चित्र दाखवायचे, त्यानुसार त्याचं भाषिक चुका सुधारताना शिक्षकांनी ही पद्धत वापरली पाहिजे. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. भाषा नैसर्गिकरित्या आत्मसात होते हा सिद्धांत कोणाचा आहे? भाषा नैसर्गिकरित्या आत्मसात होते हा सिद्धांत कोणाचा आहे? तर कोणाचाही नोम चॉम्स्कीचा आहे. भाषा नैसर्गिकरित्या आत्मसात होते हे तुम्ही लक्षात ठेवायचे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कोण आहे? नॉम चॉम्स्की. त्यांनी काय सांगितले? नैसर्गिकरित्या आत्मसात होते भाषा. चला पुढचा प्रश्न बघूया. भाषेतील सर्जनशीलता कोणत्या कौशल्यातून सर्वाधिक दिसते? भाषेतील सर्जनशीलता कोणत्या कौशल्यातून सर्वाधिक दिसते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लेखन. लेखनातून जास्त सर्जनशीलता दिसते. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. विद्यार्थ्याच्या शब्दसंग्रह वाढीसाठी सर्वात उपयुक्त पद्धत कोणती? विद्यार्थ्याच्या शब्दसंग्रह वाढीसाठी सर्वात उपयुक्त पद्धत कोणती? चित्रांद्वारे शिक्षण. चित्रांद्वारे जर शिक्षण केलं तर त्यातली वेगवेगळ्या चित्रांची नावं किंवा त्या शब्दसंग्रह वाढू शकतो. ते चित्रातले वेगवेगळे घटक ते बघून त्याला काय म्हणायचं त्यानुसार ते शब्दसंग्रह वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे कशामुळे? चित्रांद्वारे शिक्षण हे उपयुक्त पद्धत आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. भाषेतील संदर्भातील शिक्षण कोणावर भर देते? भाषेतील संदर्भातील शिक्षण कोणावर भर देते? प्रत्यक्ष जीवनातील उपयोग. प्रत्यक्ष जीवनात उपयोग. भाषेतील संदर्भातील शिक्षण कोणावर भर देते? प्रत्यक्ष जीवनात आपण जी भाषा वापरतो ती जास्त त्या संदर्भातील शिक्षण हे त्याच्यावर भर देते. चला पुढचा प्रश्न बघूया. आपला 7वा प्रश्न आहे बघा. भाषा शिकवताना शिक्षकाने विद्यार्थ्याच्या चुका कशा पाहाव्यात? भाषा शिकवताना शिक्षकाने विद्यार्थ्याच्या चुका कशा पाहाव्यात? या प्रश्नाचं काय उत्तर आहे? शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया. शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया. चला पुढचा प्रश्न बघूया, 8वा आपण. मातृभाषेत वाचन कौशल्य कोणत्या टप्प्यावर अधिक प्रभावी होते? मातृभाषेत वाचन कौशल्य कोणत्या टप्प्यावर अधिक प्रभावी होते? या प्रश्नाचं उत्तर आहे प्राथमिक. प्राथमिक टप्प्यावर काय होतं? वाचन कौशल्य अधिक प्रभावी होतं. चला पुढच्या प्रश्न बघूया आपण. भाषिक जागृती म्हणजे काय? भाषिक जागृती म्हणजे काय? भाषा कशी कार्य करते याची जाणीव असणे म्हणजेच भाषिक जागृती होय. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. वर्गातील भाषिक वातावरण म्हणजे काय? वर्गातील भाषिक वातावरण म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांमधील भाषिक संवाद. भाषिक वातावरण कधी निर्माण होतं? जर विद्यार्थी एकमेकात संभाषण करायला लागले तर त्याच्यात भाषिक वातावरण निर्माण होणार आहे. गप्प बसलं तर त्यात भाषिक वातावरण काय निर्माण होणार काय वर्गात? नाही. त्यामुळे बोललं पाहिजे. जेव्हा संवाद साधताल, एकमेकांशी संवाद साधताल, तेव्हाच भाषिक कौशल्य हे विकसित होणार आहे आणि भाषिक वातावरण हे वर्गात निर्माण होणार आहे. चला पुढचा प्रश्न 11वा बघूया. भाषा अधिगम आणि विकास यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा घटक कोणता आहे?
काय आहे? भाषिक इनपुट. म्हणजे इनपुट काय? भाषा अधिगम आणि विकास याचे सर्वाधिक महत्त्वाचा घटक कुठला आहे? भाषिक इनपुट हे खूप महत्त्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. त्याचा लिहिण्याचा वेग कमी असल्यास काय करावे बघा? लेखन सराव व मोटर स्किल्स सराव. लेखन सराव त्यांना जास्त शुद्ध लेखन लिहायला लावणे, त्यांचा लिहिण्याचं कमी असतं फास्टमध्ये आपण प्रश्न सांगायचे, त्यांना लिहायला लावायचे, असे वेगवेगळे प्रयोग त्याच्यावर केले पाहिजे. तेव्हा त्याचं लेखण्याचा वेग कमी असले त्याला स्पीड करण्यासाठी काय करायचं आहे? आपण त्याच्यासाठी सराव घ्यायचा आहे. चला पुढचा प्रश्न आपला 13वा बघूया. वाचन समज वाढवण्यासाठी उपयुक्त तंत्र कोणते? वाचन समज वाढवण्यासाठी उपयुक्त तंत्र कोणतं आहे? तर गटचर्चा. गटचर्चेतून आपण काय करू शकतो? वाचन समज वाढवू शकतो. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. मूक वाचन कशासाठी महत्त्वाचे आहे? मूक वाचन कशासाठी? समज वाढण्यासाठी. म्हणजे आपण जर मोठमोठ्याने नुसतं बडबड 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 करायला लागलो तर काय समजणार आहे का? जर आपण जेव्हा मनातल्या मनात जे समजून घेऊन वाचतो तेव्हा ते समज वाढवण्यासाठी आपल्याला मूक वाचन हे मदत करतं. चला पुढचा प्रश्न बघूया. व्याकरण कसे शिकवावे? व्याकरण कसं शिकवायचं? तर काय? उदाहरणं देऊन नियमांकडे जायचं. इंडक्टिव्ह मेथड तिथं वापरायची, डिडक्टिव्ह नाही. डिडक्टिव्हमध्ये काय असतं? नियम आधी सांगायचा, नंतर उदाहरणं द्यायची. आणि इंडक्टिव्हमध्ये काय असतं? आधी उदाहरण द्यायचं, नंतर नियम सांगायचा. जर आपण उदाहरणाकडून नियमाकडे गेलो तर तो जास्त समजतो. व्याकरण कसे शिकवा मराठीत? उदाहरणं द्यायचं आणि नियम नंतर सांगायचा. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. 16वा प्रश्न काय आहे बघा. भाषिक विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? कोणाचा असतो सर्वाधिक प्रभाव? घरातील भाषिक वातावरण. घराची मातृभाषा तीच जास्त प्रभाव पडणार ना. जी आपल्या घरात भाषा बोलली जाते. आपण मुलं काय करतो? इंग्लिश मिडियमला टाकतो आणि घरात काय बोलतो? मराठी. तर त्यांना ते जमेल का? नाही, ते कन्फ्युजन होणार ना. इंग्लिशमध्ये क्लासमध्ये वेगळं शिकवतात, घरी तुम्ही वेगळं बोलता. जर तुमच्या मातृभाषेतून तुम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर अधिक हुशार मुलं बनतील. त्यामुळे मातृभाषेतून आपली घरातील जी भाषा आहे त्या वातावरणात सर्वाधिक प्रभाव त्या बालकांवर पडत असतो. चला पुढचा प्रश्न बघूया. भाषा कौशल्ये परस्परावलंबी आहेत याचा अर्थ काय? भाषा कौशल्ये परस्परावलंबी आहेत याचा अर्थ काय? एक कौशल्य दुसऱ्यावर प्रभाव टाकते. काय करतं? एक कौशल्य दुसऱ्यावर प्रभाव टाकते. म्हणजे आपण एखादी गोष्ट, आता सायकल आपण शिकलो, एक कौशल्य. हे कौशल्यच नाही. सायकल आपण शिकलो तर आपल्याला स्कूटी चालवायला येते. ते म्हणजे ते कसे भाषा कौशल्य परस्पर एक कौशल्य हे दुसऱ्यावर अवलंबून असतं किंवा दुसऱ्यावर प्रभाव टाकत असतं, त्यासाठी मदत करत असतं. त्याचप्रमाणे काय आहे? एक कौशल्य दुसऱ्यावर प्रभाव टाकत असतं. चला आपण 18वा प्रश्न बघूया. मुलांना कविता का आवडते? मुलांना कविता का आवडते? तर छंद, लय, ताल यामुळे मुलांना कविता आवडते. जर तुम्ही नुसती कविता वाचून धडा वाचल्यासारखी वाचून दाखवली तर ती मुलांना आवडेल का? जर तुम्ही त्याला लय दिला, छंद दिला, ताल दिला तर ती मुलांच्या अधिक लक्षात राहते आणि ती आनंदाने म्हणून जातात कविता. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. भाषा वर्तन, लँग्वेज, बिहेवियर कशाशी संबंधित आहे? भाषा वर्तन हे कशाशी बोलणे आणि ऐकणे ह्याच्याशी संबंधित आहे. चला पुढचा प्रश्न बोलणे आणि ऐकणे. पुढचा प्रश्न बघूया आपण 20वा. बालकाच्या भाषिक चुका कमी कधी होतात? बालकाच्या भाषिक चुका कमी कधी होतात? बघा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही. आणि जे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला 20व्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न हे करायचं आहे. काय उत्तर? सतत वाचन लेखन संपर्कात आल्यावर. काय होतं? भाषिक चुका कमी कधी होतात? तर सतत वाचन आणि लेखन संपर्कात आल्यावर. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. भाषा शिक्षणात गटकार्य का उपयोगी आहे? भाषा शिक्षणात गटकार्य का उपयोगी असतं? तर संवाद वाढतो. जर आपण एकत्र आलो तर एकमेकांचे विचार आपल्याला समजतात. तो काय बोलतोय, आपण जर आता आपला फ्रेंड सर्कल जर एकत्र आलं तर आपण वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारतो ना, तसं त्यामुळे त्याच्यामधून काय होतं तर गटकार्य खूप महत्त्वाचं. त्यामुळे संवाद वाढतो, भाषिक कौशल्य सुधारतं. चला पुढचा आपला प्रश्न बघूया. दुसरी भाषा शिकताना प्रमुख अडथळा कोणता आहे? दुसरी भाषा शिकताना प्रमुख अडथळा काय येतो? तर पहिल्या भाषेचा प्रभाव. पहिल्या भाषा जर मराठीत तुम्ही शिकत असाल, डायरेक्ट तुम्हाला इंग्लिश मिडियमला टाकलं तर त्यामुळे तुम्हाला अडथळा येणार आहे. मराठी भाषेचा आणि इंग्लिश त्याचं तुम्हाला समायोजन त्याच्यामध्ये साधताना खूप अडथळा येणार आहे.
चला पुढचा प्रश्न बघूया. 23वा प्रश्न आपला काय आहे बघा. शब्दरचना मॉर्फॉलॉजी मुख्यतः कोणाशी संबंधित आहे? शब्दरचना कोणाशी संबंधित आहे? तर शब्द तयार होण्याशी संबंधित आहे. शब्दरचना मुख्यतः कोणाशी संबंधित आहे? शब्द तयार होणे याच्याशी संबंधित आहे. 24वा प्रश्न काय आहे बघा. भाषेतील अनुमान कौशल्य सर्वाधिक कोणातून विकसित होते? भाषेतील अनुमान कौशल्य कशातून विकसित होते? तर मूक वाचनामधून कौशल्य विकसित होतं. 25वा प्रश्न बघूया आपण. 25वा प्रश्न काय बघा. मुलांचा उच्चार सुधारण्यासाठी काय उपयोगी आहे? मुलांचा उच्चार सुधारण्यासाठी काय उपयोग आहे? तर सुधारण्यासाठी कविता, गोष्टी, गाणी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. भाषा अधिगम हा सामाजिक प्रक्रिया आहे यावर कोणी भर दिला? भाषा अधिगम हा सामाजिक प्रक्रिया आहे यावर कोणी भर दिला? तर वायगोत्स्कीनं. काय सांगितलं त्यांनी? भाषा अधिगम हा सामाजिक प्रक्रिया आहे. चला वायगोत्स्की हा लक्षात ठेवायचं. ह्याच्यावर प्रश्न एकतरी येऊ शकतो वायगोत्स्कीवर. चला 27वा प्रश्न बघूया. बालकाची भाषा मुख्यतः कशी विकसित होते? बालकाची भाषा कशी विकसित होते? तर अनुकरणातून. पॅडॉगॉजी मराठी पॅडॉगॉजीचे प्रश्न आहेत त्यामुळे पॅडॉगॉजी हे 90% प्रश्न तुमचे पॅडॉगॉजीचे असतात. सर्व विषयावर पॅडॉगॉजीचे प्रश्न हे विचारले जातात. भाषिक विकासातील वैयक्तिक फरक म्हणजे काय? भाषिक विकासातील वैयक्तिक फरक काय आहे? वैयक्तिक फरक आहे मुलांमध्ये गतिविकास वेगवेगळा असतो. प्रत्येक मूल हा वेगळा आहे. सर्व सेम आहे? सगळेच हुशार आहेत का? कोण कमी लेवलचं, कोण वरच्या लेवलचं, सगळ्यांमध्ये वेगवेगळा विकास असतो. कोणीच एकसारखं बनलेलं नाही. चला 29वा प्रश्न बघूया आपण. पुनर्रचना वाचन म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह रीडिंग कशाशी निगडीत आहे? कशाशी निगडीत आहे? तर अर्थ लावणे व निष्कर्ष काढणे. ऑप्शन क्रमांक बी ह्याचं उत्तर आहे. अर्थ लावणे व निष्कर्ष काढणे. चला आपला 30वा प्रश्न काय बघा. भाषा शिकवताना शिक्षकाचे प्रमुख कार्य काय आहे? भाषा शिकवताना शिक्षकाचे प्रमुख कार्य काय आहे? तर काय करायचं त्यांनी? भाषा शिकवताना काय करायचं? भाषिक वातावरण निर्माण केलं पाहिजे भाषा शिकवताना. नाहीतर तो भाषा शिकवताना तुम्ही वेगळाच विषयावर बोलताय असं नाही चालणार ना. भाषिक वातावरण तिथं निर्माण केलं पाहिजे आपण भाषाविषयी शिकवतात. अशा प्रकारे आपण आज पॅडॉगॉजीचे 30 प्रश्न बघितले. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.